असतात. चला घरात, किती दमलात बघा. हे बघा मस्त झालाय बघा तयार. हे पहिलाच शिराळा आपला पहिलाच आहे. हो ना, पहिलाच पपई बघा पिकलाय. मिरचीवाली टोपलीवर मिरची काढलेली आहे. मिरचीवाली भाजी दाखवते. भाजी सकाळी जातं 8:30च्या आधी. 5:20 झाले पण काळ पडतंय. हा काय पाऊस पण आला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर चला आज संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करूया. आत्ताच मी कपडे सुकवले. हे बघा आज उशीर झाला, म्हणजे कालच्या व्हिडिओनंतर ह्या व्हिडिओला मी सुरुवात केली आहे. कुणालच्या ते रान साफ करायचं, म्हणजे घराच्या समोरचं चालू आहे. वाघ्या शेरू गेलेत बाहेर खेळायला. आता ते थोड्या वेळाने येतील आणि कुणाल आत्ता त्याचा अभ्यास झाला आहे, म्हणजे तो आता उठला आहे. आता तो पण बाहेर येईल. आणि बारीक बारीक पाऊस की नाही चालू झालेला आहे. मी इथे घेतलेली आहे टोपली, कारण आपल्या इकडे ना काय काय तयार झालेलं ना ते काढायचं आहे. म्हणजे मिरच्या की नाही भरपूर अशा झाल्यात तयार. त्या कुणालच्या म्हणतात कालपासून काढ म्हणून काढ, कारण ते झाडांची मग वाढ होत नाही, म्हणजे नवीन फुलं वगैरे मग येत नाही. मग त्याच्यामुळे मग आता काढून घेणार आहे, म्हणजे लोणचं वगैरे काहीतरी म्हटलं बनवता येईल. आणि बघू संध्याकाळच्यासाठी काही भाजी तयार झाली असेल तर ती पण काढूया. आणि आत्ताच मला तिकडनं आवाज होता, म्हणजे भुंकण्याचा आवाज होता. म्हणजे वाघ्या शिरून ते जवळ आहेत, येतील ते थोड्या वेळाने येतील. आणि आता पाऊस चालू झाला आहे ना, आता बघा धावत लगेच येतील. कुणाला चप्पल ना पाठीमाग आहे. हा बघा कुणाला आला बाहेर. माझं ना अजून ते मशीनचं थोडंसं काम बाकी आहे, म्हणजे जे कपड्याचं पाणी निघालं ना ते जरा आहे. 1-2 कामं बाकी आहेत घरातली. किती रान वाढले ना. हे कसलं झाड आहे ते? पिवळ्या फुलांचं वाटतं. हे 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 आता आपण देवाला घालतो शंकराला. हां पिवळी फुलं ना ती. मस्त झालं ना ते, केवढं वाढलं बघा. हां छान झालं ते. आत्ता जरा मोकळं मोकळं वाटतं ना, जर किती असं भरलेलं सगळं. हा बघा इतका. थोडं त्यात गुलाब बंद झाली होती, आता धरतील ती. गुलाब वाढतीलच कशी. ती जास्वंद एक बंद झाली. हा पेरू पण मोठा झालेला दिसतो ना, पेरूचं झाड. तो पण चांगला झाला असता, त्याला पण आता कॅल्शियम टाकायला पाहिजे. काय साईडला करून त्याला सुनामी नाही घालायला. कुणाल तुझे फ्रेंड कुठे गेले दोघंजण? काय रे तुझे फ्रेंड वाघ्या शेरू हसतोच काय? त्यांना हाक मार. नाही येतील आता, पाऊस चालू झाला ना. चला जरा असं इकडे जरा फेरफटका. चला भाजी बिजी काढायचे. आणि हे बघा मी चालत चालत ना आले होते बाहेर जरा. ते बघा तिथे आपलं घर आणि हे दोघंजण बघा आपले बछडे. हे बघा कसे खेळतात ते. त्यांचा ना आवाज आला मला मगाशी. बघूया म्हटलं इथे जवळ आहेत का लांब गेले, पण इथले इथे असतात. चला घरात, किती दमलात बघा. हां किती दमले. आणि हे बघा चिखलाने आता माखले. हां आता आंघोळ घालायला लागणार. हे सगळं गवतामध्ये ना पाणी असतं दवाचं, म्हणजे भले संध्याकाळ जरी असलं त्यात दव पडलेलं असतंच. चला खाऊ खायला. हे बघा ही अशी त्यांची ना मस्त चाललेली असते. बघा असे खेळतात ते दोघंजण. चला बाबा दमलात नाही. चला घरी, चला घरी खाऊ देते. चला चला घरी. चला बागा ये बेटा. चला तर बस जरा. चला चला घरी. चला बेटा चो ये माझं बच्चे ये. चला 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 चला. ये लवकर पाऊस येणार आहे. पावसाची हलकीशी सर पडून गेली ना, भिजलात ना शेरू. बघी दमला पोर माझा. हा बघा हां कसा हापसतोय बघा. हे असं त्यांना खेळायला हवं, म्हणजे अशी लांब नसतात, घराच्या जवळ असतात. बाग्या जंगली. चला जंगली. हा जंगली आहे एक नंबरचा. तो आता येणार नाही लवकर. नाही येणार, तर त्याला गोड गोड बोलून आता ना हे करावं लागेल, तेव्हा तो येईल.
चला बेटा चल चल माझं बच्चा चल य शहाणं पोरते माझं चल गुड बॉय आहे ना तू गुड बॉय आहे ना बाबू तू गुड बॉय आहे ना चला 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 आई खाऊ देते चला चला बघा कसा पळतो ना बघितलं शेरू हा शेरू ना जाम लबाड आहे नुसतं त्या मागे मागे जातो चला ते दोघंजण येतील घरी मी चालली घरात हा असं जरा एक राऊंड मारलं ना तर बरं वाटतं कुणालच्या बाबांना म्हटलं चला तर ते बोलले नको मी आता जरा कामामध्ये बिझी आहेत ते म्हणजे त्यांचं चालू आहे ते बोलले मी आता दमलो आहे काम करून तूच जा त्याच्यामुळे मी आली हे बघा हे बघा हे बघा हे असं वाघ्याला घेऊन ये शेरू जा पटकन वाघ्याला घेऊन या मी जाते घरी आला पकड पकड तो बघ कसा लबाड आहे ना हा खूप लबाड आहे हा काय करतो त्या वाघ्याच्या मागं मागं धावतो शेरू आणि मग तो वाघ्या जातो लांब लांब किती हापसतोय बा आता दम किती लाभलाय त्याला पाणी ते कुणाला पियायला आता 2 मिनिटात 2-4-5 मिनिटात येईल बघ. हा आता वाघ्या पण येईल बघा हा आता आला माझ्या मागं मागं नाही, हा आपल्या मागे येतो तो नाही. नाही तो पण आता आला असता पण हा आता धावला ना त्याला घ्यायला हा मस्तीखोर आहे नुसता हे करतो त्याला दम देऊन पुढे आणायचा तो येतो बरोबर. आता त्यांना ना आंघोळ घालायला लागेल पण थोड्या वेळ नंतर घालणार आता नाव करायची ना चला आता जराशी भाजी बघूया आपण काढूया हे बघा टोपली शिराळे तयार झालेत ना म्हणजेच काय म्हणतात त्याला शिराळ्याला दुसरं नाव आहे ना काहीतरी दोडकं. हां दोडकी हां दोडकी तयार झाली दोडकी ती आपण काढून घेऊया माहिती आहे काय झालं आहे तुम्हाला गोगलगाईने सगळीकडे अटॅक केलेला आहे आपल्या इथे गेल्या वर्षी गोगलगाई नव्हती पण गोगलगाई ह्या वर्षी काय माहिती कुठनं इतक्या आलेल्या आहेत ना की त्यांनी भरपूर अशी फळं ना आपली म्हणजे भाजी खराब केले हा बघा कापलंच पण दाखवलं पण नाही मी हे बघा मस्त झालंय बघा तयार हे पहिलाच शिराळा आपला पहिलाच आहे थांबा इथे पण आहे इकडनं हां रातकिड्यांचा आवाज बघ येतोय कुठे कुठे हां तो बघा एक मिनिट मला हे माहीतच नाही इथं आलेलं आहे ते कुणालच्या बाबांनाच माहिती हे बघा मस्त तयार झालं हे पण तयार झालं ना हां माझ्या हातात आहे ते जास्त मोठं आहे चला झाली आपली भाजी झाली संध्याकाळची आणि एक अजून छोटंसं ना घरामध्ये आहे तर त्याशी ना म्हणजे असं वाटत होतं थोडंसं कीड लागेल असं त्याच्यामुळे काढलं होतं कुणालच्या बाबाने ते तुम्हाला मी दाखवते नंतरला गोगलगाय आहे का बघ गोगलगाय इतक्या हे झालेत ना ह्या वर्षी खूप गोगलगायनी ना आपली फळं खराब केलेली आहेत काटल्याची तर एक वेल ठेवली नाही सगळ्या काटल्याच्या वेलीने आपल्या खराब करून टाकल्यात इतक्या गोगलगायने नुकसान केलेलं आहे हा बघा गुंडा आला हा बघा मवाली बघ कसा वाकडा होतोय हा आणि असा वाकडा होतो बघा कसा हे बघा असा भिजून आले पाण्याने हा लबाड चल हा चल छान पोर आहे ते माझं हे लय गुड बॉय ग चला त्याला आंघोळ घाला हा मिरच्या काढूया चला पटापट पाऊस पण पडायचे चिन्ह दिसतात ते बघा वर कसं झाले आभाळ काढा मिरची काढूया आपण ह्या बघ कशा लाल झाल्यात ह्या झाडावर लाल झालं चांगले असतात 5 आता इथं साफ केलं जरा बरं वाटतं चला पटापटाने जरा मिरच्या पण ना हा काढा सगळं आता काय करायचं लोणचं बनवायचंय आलं म्हटलं दिवसभर धडपडतो त्यांच्यासाठी त्यांना हे करतो मीच नजर लावतो त्यांना आपल्याच फळांना आपलीच नजर लागते भरपूर मिरच्या तयार झाल्यात ना खूप दिवस काढलेले नाही आपण ही फळं नवीन फुलं येतील आता ऊन पडायला लागलं ना आता फुलारणार परत ती हवी तशी अच्छा म्हणून काढायच्या मागे काय हवी तशी देईल ते आणि ही जी मिरची आहे ना ही बघा ही अजिबात तिखट नाही आहे बरोबर बघा उशिरा काढल्याचा फायदा बघा किती आकार बघ किती मोठ्या आहेत मिरच्या 2-3 जातीच्या आहेत मिरच्या आतमध्ये हे बघा किती मोठ्या झाल्या आहेत 2-3 रोप आहेत ना त्या आणि कुणाला बघा सारखं जराशे दिसलं काढ पण याची वाढ बघा किती झालेली आहे ती म्हणून त्यांना बोलली की नाही राहू दे म्हणून चांगला वाढ होते मग आपण म्हटलं काढूया वरती बारीक वाटतात ना त्या राहू दे हां बारक्या राहू दे मोठ्याच काढूया तयार झाल्या ह्या बघा किती लांब लचक आहेत तळ्याच्या मिरच्या ह्या कुणाला आवडतील लय तळूया आपण
खालच्या साईडचे ठेवू नको, जरा छोट्या असल्या तरी काढते या. कुठल्या? खाली जमिनीजवळ असते ना त्या. हां हां काढते. ती बघ ती काढ ती बाई. जमिनीजवळच्या ठेवू नको. भुंग्याने खाल्लाय जरा. हो ना. पहिलाच पपई बघा पिकलाय, पण ते कुणाला जेव्हा म्हणतात खराब झाला का वाटतंय. खराब नाही आलाय, मग पाखरं टोच मारतात. हे बघ अजिबात खराब नाही. हे बघ हां टोचा मारलाय. हां पण तो सुकल्यावर का नाही वाटत आहे. नाही नाही. बघूया कापू ना. तिकडे ठेव त्या साईडला, इथे टोपलीत जागा नाही. वरती बरोबर वाटला नाही ना म्हणून मी कापलं. हे बघा त्यानंतर पपई कापला, पण मी तिकडे मिरच्या काढत होती दुसऱ्या हाड्यावरच्या. चांगलं आहे खाऊन बघ. हां बघा रंग मस्त आहे, केशरी एकदम. अजून पिवळा. वाज घे वाज घे. त्याला फळाने खाल्ला म्हणून. चांगला आहे सुगंध बघ. त्याला पाखराने खाल्ला ग म्हणून. हां मस्त सुगंध आहे एकदम. हा बघ इथे वास एकदम वेगळा येतो म्हणून मी तो कापला. नाही चांगला आहे ते हे झालं टोचा मारला ना म्हणून तसं आहे ते. म्हणूनच तो कापला ना मी. खराब नाही, आंब्यासारखा आहे बघा. हां तर ठेव, मी मिरच्या काढते पटकन. आतमध्ये नाही आता परत बाहेर परत माशावरच्या बसते. कुणाला सूप घेऊन एक आली तो तिकडे कुळकुळी करतोय बघ. ए मिरचीवाली टोपलीवर मिरची काढलेली आहे. मिरचीवाली लोणचं आता बनायला हवं मला उद्याला. मस्त झालं ना झाड हे. हे बघ कशी रोपं झाली. काय आली मी काय रोपं बघ कशी झाली आहेत. हां छान झालं ते. पाऊस पण पडतो ना अजूनपासून. होतील व्यवस्थित सगळे. काय केलं कुणाने खाल्ला पपई? त्याला सांगितलं खायला. मी खाल्ला अर्धा पाव बोलू त्याला खा बोललो. आता नाश्ता करून घे. तो कॉफी पित होता ना, त्याला बोललो थोड्या वेळाने घे. कोण आहे रे? गुरु आले तर लागला खेटायला. काय काय बारीक आहे चांगल्या फुललेल्या त्या काढ मोठ्या मोठ्या. बारीक नाही काढत आहे. आणि आता की नाही दिवस बघा मावळायला आलाय, म्हणजे अजून अवकाश आहे, पण आभाळातले रंग बघा किती छान आलेत ते. हां चेंज होतं ना, चेंज किती छान दिसतंय बघा. काल ते इतके सुंदर रंग होते ना, पण काल काय माझं शूटिंग नव्हतं त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं, पण खूप मस्त रंग आलेत. आणि हे बघा हे असं इथं उजेड आहे आणि हे असं हां. आणि आता इथे आमच्याकडे आता वाघे आणि शेरू यांच्या आंघोळ चाललेली आहे. आणि आता कुणालच्या बघा की नाही धुरी करतात कारण मच्छर. आणि इथे माझं घरामध्ये म्हणजे अजून माझं ना बाथरूम धुवायचं बाकी आहे. हे बघा हे असं संध्याकाळची गडबड असते. तुम्हाला भाजी दाखवते. भाजी ही बघा. आता हा कढीपत्ता काढला, आता हवा आहे. ही आपली शिराळी, हा दुधी काढला आहे. ह्या बघा ह्या काकड्या आणि इतक्या मिरच्या निघालेल्या आहेत. आणि ह्या ज्या वरच्या आहेत ना त्या तिखट आहेत, आणि ह्या ज्या खाली मिरच्या आहेत ना ह्या हिरव्यावाल्या त्या तळतो ना त्या मिरच्या म्हणजे कमी तिखटाच्या आहेत. बघू आता ह्या थोडंसं ह्या लोणचं करणार आणि थोडंसं तळून किंवा घरामध्ये वापरायला होतील. डोळे झोंबले तुमचे. किचन मध्ये हो हे. हा किचन मध्ये हो का बाहेर ठेवू? ही बघा रिया आले दूध घेऊन आले. दूध संध्याकाळची येते दूध घेऊन रोज. पोरी कधी खूप दिवस झाला पोरी नाही ग. या दोघांना घाबरतात. शाळेत जातात ना, सकाळी जातात 8:30च्या आधी त्या संध्याकाळी 5:30 हां खूप दिवस झाले पोरी आलेल्या नाही. तरी बघत नाही तर खेळत. हां पहिला अशी लवकर यायचे ना शाळेतनं तेव्हा यायच्या. आता काही पुरा दिवस शाळेमध्ये 5वीला गेले ना आता. चालत येतात पोरी पण आता इथून एसटीतून उतरले की चालत येते. म्हणजे इकडे ह्या इथे वंजूच्या इथे थांबते. अच्छा हां. काल 5:45 वाजता काहीतरी एसटी आली. मग एसटी आली ना 6 वाजता एसटी आली. मग घरी किती वाजता आल्या? 6:30 हा मग तोपर्यंत अंधार होतो मग घरी येईपर्यंत ना पोरींना. व्यवस्थित झोपले तर दोघं तरी मग आंघोळ करून आंघोळ केली झोप पाहिजे ना. आता गार झोपते. आता काय उठणार. तर पोरी आल्या ना का नुसतं त्यांच्या अंगावर उड्या मारत बसतात बोल. हा खेळतात ते त्यांच्याशी. मग त्या घाबरतात दोघी जणी. हा नकल लागतात त्यांच्या. मोठे झाले ना का आता. हा डॅम्बिस आहे. हा शेरू आहे ना
हा खूप डॅम्बिस आहे. हा जाम मस्ती करतो वाघ्यापेक्षा. जेवण झालं का बाकी आहे? नाही बाकी आहे, सांगते काय. तर इथे माझं बघा किचनमध्ये जेवण करून झालेलं आहे आणि किचन अजून साफ करायचं बाकी आहे. म्हणजे गॅस की नाही खूप गरम आहे त्याच्यामुळे राहिलं आहे ते. आणि माझा तवा बघा कसा काळा झाला आहे तो. हा आपला जुना तवा आहे. भाकरी बनवते ह्याच्यावरती. भाकऱ्या केल्या ना आज. तर ही स्पेशल भाजी केलेली आहे माझ्यासाठी. दुधीची भाजी आहे ती. आणि आपण बघा संध्याकाळी मिरच्या काढल्या ना ह्या कमी तिखट एकदम म्हणजे तिखट अजिबात नाही आहे. त्या मिरच्या तळल्या थोड्याशा. कुणाला खूप आवडतात, मला पण आवडतात. ही थोडीशी भेंडी निघाली होती ती फ्राय केली. आणि शिराळी जी होती ना म्हणजे दोडकी त्याची ही भाजी केलेली आहे. आणि ह्या बघा ह्या इथे भाकऱ्या भाजल्यात. आता ही अर्धी भाकरी ना भाग्या आणि शेरू यांना घातली होती. ते जेवून झाले. इथे दूध गरम करून झालेलं आहे आपलं. हे बघा जरा ना गार व्हायचं म्हणून ठेवलं. ह्यात ना थोडंसं तेल आहे आणि दहीसुद्धा लावून झालेलं आहे सकाळसाठी. बघा हे भाग्या आणि शेरूसाठी. हे सगळं किचनचं काम ओके झालेलं आहे. म्हणजे जेवणाचा आता हा पहिला जरा गॅस थंड झाला की पहिला ओटा पुसून घेते. तर इथे बघा आता मी जेवायला वाढले. तांदळाची भाकरी, ही भेंडी फ्राय, मिरची, शिराळीची भाजी म्हणजे दोडक्याची आणि थोडीशी दुधीची भाजी केली होती माझ्यासाठी. हे घ्या कुणाल. शेरू तुला जेवायचं आहे अजून? जेवून झालेत दोघं पण. भाग्या झोपलाय. बचा बचा बचा. हा बसा दोघांनी पण खाली बसा बघू दे. हे बघा हे दोन्ही माझे बछडे. बघू ये मागे. म्हणजे सगळं घरातलं काम बघा करून झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. कपडे मी चेंज केले कारण गाऊन जी घातली होती ना ती काम करताना सर्व म्हणजे ओली झाली होती त्याच्यामुळे लगेच चेंज करून टाकली. आणि हे बघा हा शेरू ना आता एवढा उशीर झाला मस्ती काही कमी नाही. बस खाली बेटा, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. भाग्या झोप आली. हा बघा झोपला जमिनीवरती. आता इथे लादी पुसते ना त्याच्यामुळे असं गारठा आहे जमिनीमध्ये. त्याच्यामुळे त्यांना ना बरं वाटतं, असं गरम होतं ना त्याच्यामुळे. तर चला मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आता आजचा आहे मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.